तर राज्यामध्ये आणि देशामध्येही उष्णतेची लाट आहे। पाहूयात या संदर्भातल्या बातम्या। उत्तर आणि मध्य भारतामध्ये उष्णतेची तीव्र लाट। दिल्लीमधील तापमानाचा पारा 50च्या वर। मजुरांना दुपारी 12 ते 3 सुट्टी असेल। नांदेडच्या अर्धापूरमध्ये 1 एकरवरील कोबी करपली। लागवडीचा खर्च सुद्धा निघेना। पिकं लाल पडल्यामुळे शेतकरी संकटात। उष्णतेच्या लाटेमुळे नागपूरसह विदर्भातील आरोग्य यंत्रणा अलर्टवर। उष्माघाताच्या रुग्णांसाठी शीत वॉर्ड सज्ज, तर रस्त्यावरील बेवारस नागरिकांसाठी निवारागृहाची सोय। नागपुरात विजेच्या ट्रान्सफॉर्मरला लावले कूलर्स। उन्हामुळे ट्रान्सफॉर्मरला आग लागण्याची भीती। खबरदारी म्हणून महावितरणने कूलर लावले। वर्ध्यामध्ये वाढत्या तापमानामुळे जनजीवन प्रभावित। वर्ध्यामध्ये 45.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। राजधानी दिल्लीने गाठला 49.9 अंश सेल्सिअस तापमानाचा ऐतिहासिक उच्चांक। इंडिया गेट परिसरामध्ये शुकशुकाट। अनेक शाळांना सुद्धा सुट्टी। बिहारमधील विद्यार्थ्यांना उष्माघाताचा त्रास। शेखपुरा शाळेतील विद्यार्थी उष्माघाताने बेशुद्ध। विद्यार्थ्याला तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल केलं। महानगरांमध्ये उकाड्याचा कहर। शहरीकरणामुळे भारतातील शहरं ग्रामीण भागांच्या तुलनेमध्ये 60% अधिक उष्ण। पुण्याचा चौथा क्रमांक। IIT भुवनेश्वरचा निष्कर्ष। विदर्भामध्ये उष्णतेचा ऑरेंज अलर्ट। बहुतांश जिल्ह्यांचं तापमान 45 अंशांच्या पुढे। चंद्रपूर आणि बुलढाण्यामध्ये उष्माघाताने दोघांचा मृत्यू।